नमस्कार. आता हा एक लेख मला सुचला जो मी आपणास वाचून दाखवेल. ह्या लेखाचं नाव आहे खिडकी. खिडकी. आपण बसने रेल्वेने नेहमीच प्रवास करतो. सगळेच जण जन्मभर प्रवास करीत आहेत आणि करतच राहतात. पण एक गोष्ट आपण बारकाईने पहा. प्रत्येकाला खिडकीजवळ जागा मिळावी असं अगदी मनातून वाटत असतं. आता लहान मुलं तर खिडकीचा हट्ट धरतातच आणि त्यांचा हट्ट पूर्णही होतो. लहान आहे, बच्चा आहे, ये बेटा बैस इथे खिडकीजवळ असं त्याला सगळेजण म्हणतात आणि तो बच्चा खुश होतो आणि खिडकीजवळ बसून बाहेर बघत बसतो. खरं तर मोठं झाल्यानंतर सुद्धा या खिडकीचा मोह जात नसतो. तरुण मुलं वा वृद्ध माणसं म्हणत काही नाहीत, पण साला खिडकीजवळ जागा मिळाली तर बरं होईल असं त्यांना मनातून वाटतंच. म्हणजे पहा, ही खिडकी सर्वांनाच आवडते. फक्त वरवर कुणी तसं दाखवित नसतो. पण बस एखाद्या वेळी समजा बस एखाद्या वेळेस फुल भरलेली असून देखील जर एखाद्या खिडकीला कोणी बसलेला नसेल तर निश्चित समजावे तिथे कोणीतरी ओकारी केलेली आहे आणि त्याचा सुगंध तिथे दरवळत आहे म्हणून कोणी बसला नाही. आणि दुसरे एक कारण असं असू शकतं की ते म्हणजे बस जिकडे जात आहे त्याच दिशेने खिडकीतून अगदी प्रखर ऊन वा मुसळधार पाऊस बसच्या खिडकीतून येत आहे म्हणून तिथे कोणी बसत नाही, खिडकी असून सुद्धा. आता ज्यांनी आधीच ऑनलाईन रिझर्वेशन करून सीट बुक केली आहे त्यांचे मात्र अशा वेळी जरा अवघडच. कारण ऊन सोसेना आणि तिथून उठता येईना, म्हणजे जागा सोडता येईना, दुसरीकडे कोण बसू देणार. तर असो, आता क्वचित असे प्रसंग येत असतातच जे आपल्या हातात नसते. पण काही म्हणा, खिडकीची जागा म्हणजे कशी मस्त हवेशीर वाटते. बाहेरचं जग डोळे भरून पाहता येतं. जास्त गरमीही होत नाही. चलू द्या. त्यामुळे खिडकी ही फक्त लहान मुलांचीच मक्तेदारी आहे असं नाही, तर तरुण आणि वयस्कर या दोघांनाही खिडकी मनातून हवीशी वाटते. बसमध्ये जन्मभर खिडकीजवळ बसून राहण्याचा कायदेशीर हक्क फक्त एकालाच आहे, तो म्हणजे कंडक्टर. त्याला कोणीही तिथून उठ म्हणू शकत नाही. आणि ड्रायव्हरचं तर काय, तो तर विशाल अशा केबिनचा एकमेव परमनंट मालक. पुन्हा उतरायला चढायला सेपरेट दार, कुणाचा हस्तक्षेप नाही. घंटी वाजली की निघा, पुन्हा घंटी वाजली की थांबा. कोण कुठून बसला, तिकीट काय, त्याला काही घेणं देणं नाही. चला म्हणले चला, थांबा म्हणले थांबा. तर ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही खिडकीचे कायदेशीर परमनंट मालक.